श्रोते हो, आपल्या या भागवत परंपरेचे 5 अतिशय महत्त्वपूर्ण संत आहेत, ज्यांच्याशिवाय हा भागवत संप्रदाय पुढे जाऊच शकला नसता, असे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, नामदेव राय, एकनाथ महाराज, तुकोबाराय आणि समर्थ रामदास स्वामी या 5ही संतांचा अगदी परिष्कृत एकत्र आविष्कार म्हणजे संत श्रेष्ठ गुलाबराव महाराज. ज्ञानोबारायांची प्रतिभा, नामदेव महाराजांचा प्रचार, एकनाथांचा प्रपंच आणि तुकोबारायांची प्रपत्ती म्हणजे शरणागती आणि समर्थ रामदासांचा प्रतिकार म्हणजे गुलाबराव महाराज. काय पार्श्वभूमी होती हो गुलाबराव महाराजांच्या अवताराची? मंडळी, मुघलांनी जेव्हा आपल्यावर 700 वर्ष राज्य केलं, तेवढी हानी आपल्या शास्त्राची, आपल्या परंपरांची झाली नाही. मुघलांच्या 700 वर्षाच्या मुघलाईमध्ये जेवढी हानी आपल्या शास्त्रांची, आपल्या परंपरेची झाली नाही, जेवढी हानी 150 वर्ष इंग्रजांच्या राजवटीत झाली. कारण मुघलांचं आक्रमण हे शस्त्राच्या भरोशावर होतं आणि इंग्रजांनी केलेलं आक्रमण हे शास्त्रावर होतं. मॅक्स मुल्लर नावाचा तत्वज्ञानी, त्यांनी सगळ्या वेदांचा, उपनिषदांचा आणि तत्वज्ञानाचा आपला अभ्यास केला आणि सांगितलं, इंडिया हॅज बीन कॉन्कर्ड वन्स. भारत एकदा जिंकला गेलेला आहे, बट इट शुड बी कॉन्कर्ड अगेन. पुन्हा त्याच्यावर एकदा आक्रमण करायला हवं. अँड सेकंड कॉन्क्वेस्ट शुड बी थ्रू एज्युकेशन. आणि दुसरं आक्रमण हे भारताच्या, हिंदुस्थानाच्या शिक्षण पद्धतीवर करायला हवं. आणि हा विचार केला मेकॉलेनं आणि त्यांनी अशी शिक्षण पद्धती निर्माण केली की त्यांनी अभिवचन देऊन सांगितलं, मी अशी शिक्षण पद्धती निर्माण करील की याच्यातनं हिंदुस्थानातले हे भारतीय फक्त शरीरानं भारतीय राहतील आणि यांचा पूर्ण मेंदू पाश्चात्य करून टाकेल. त्यांना आपले आचार, विचार, धर्म, संस्कृती, आपली देवता, आपलं अन्न काहीही आवडणार नाही. आणि आपल्या परंपरांवर जाणीवपूर्वक केली गेलेली ही कुरघोडी थांबवण्याकरता एका अशा संत महात्म्याची आवश्यकता होती की जो सगळ्या शास्त्रांचा, सगळ्या संत परंपरांचा, सगळ्या वेदांचा समन्वय करेल. आणि अशी मूर्ती म्हणजे गुलाबराव महाराज. जन्म अमरावती सारख्या अतिशय छोट्या माधान नावाच्या एका खेड्यात झाला. घरची परिस्थिती अतिशय सामान्य, साधारण आर्थिक परिस्थिती. आणि त्यात 9व्या महिन्यात दृष्टी गेली. महाराजांचं संपूर्ण जीवन ही एक अलौकिक संघर्ष गाथा आहे. किती दुःख असावं हो एखाद्याच्या नशिबामध्ये. 9व्या महिन्यात दृष्टी गेली. त्यांच्या आईचा मृत्यू झाला 4थ्या वर्षी वयाच्या. 4थ्या वर्षी मातृछत्र हरपलं आणि मग ते गेले लोणी टाकळीला आपल्या आजोळी. तिथे सावित्री नानीनं त्यांचा सांभाळ केला, त्यांच्या आजीनं. मामा मामीला ही अंधब्याध नकोशी वाटे, पण आजीनं आपल्या प्रेमाच्या पदरात त्यांना घेतलं. तिला माहिती होतं हा गुल्या. ती आजी सावित्री नानी गुलाबराव महाराजांना प्रेमानं गुल्या म्हणायची. हा गुल्या हे काही साधारण रसायन नाही हे तिला कळलं होतं. काय व्हायचं हो? 6-7 वर्षाचे गुलाबराव महाराज, गुलाब हा जेव्हा जेवायला बसायचा असे हातवारे करायचा, ये 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 माझ्याजवळ ये असं म्हणायचा, मध्येच हसायचा, मध्येच रडायचा. गुल्या, अरे हे काय करतोस? बाई, ते आपल्या आजीला बाई म्हणत, बाई अगं एक छोटंसं लेकरू येतं ग, गोंडस, 4 हात आहे, कस्तुरीचा टिळा लावलाय आणि रांगत रांगत माझ्याजवळ येतं, मोराचं मुकुट घातलेलं आणि मला म्हणतं मला जेवण दे ना. बाई चल आपण जाऊ वृंदावनात. सावळे राजस खेळे वृंदावनी, सावळे राजस खेळे वृंदावनी. चला गे साजणी पाहुतया, भुकेले लोचन पाहाया चरण. कळे ना मरण ये
पंचमुखीचे सेवनी उच्छिष्ट भजो भावे स्पष्ट ज्ञानेश्वर भजो भावे स्पष्ट ज्ञानेश्वर अवघ्याची गाई हो जाहल्या यशोदा पाजिती मुकुंदा प्रेम पान्हा भुकेले लोचन पाहाया चरणी केव्हा मरण ये केव्हा सावळे राजस खेळे वृंदावनी सावळे राजस खेळे वृंदावनी सावळे राजस खेळे वृंदावनी सावळे खेळे वृंदावनी सावळे राजस खेळे वृंदावनी सावळे राजस खेळे वृंदावनी 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 सावळे राजस खेळे वृंदावन. अगं माई, हा बघ तो कसा पळतोय, इकडून तिकडे तिकडून तिकडे दुडदुड दुडदुड धावतोय. काय सांगू मंडळी, वातावरणात अलौकिक बुक्क्याचा वास पसरलेला असायचा. सावित्री नानी म्हणायची, अरे गुल्या मला काही दिसत नाही रे. जरी चर्मचक्षु नव्हते तरी निर्मल असे प्रज्ञाचक्षु त्यांना प्राप्त झाले होते. भगवंतांनी स्वतः त्यांना दर्शन द्यावं आणि असं करत करत गुलाब मोठा होत होता. पाणी भरायला आलेल्या माता भगिनींना त्यांच्या जोडव्यांच्या आवाजावरनं आणि बांगड्यांच्या आवाजानं नावासकट ओळखावं. आणि आता काहीतरी अक्षर ओळख व्हावी म्हणून एक शिक्षक त्याच्या शिक्षणाकरता नेमले. तुम्हाला सांगते, त्या शिक्षकाला होतं नव्हतं तेवढं सगळं ज्ञान अल्पावधीत त्यानं दिलं आणि या गुलाबराव महाराजांचं शिष्यत्व त्या शिक्षकानं पत्करलं. अशी प्रतिभा. वयाच्या 15व्या वर्षापर्यंत गीता, बायबल, कुराण असा सगळ्या धर्मग्रंथांचा अभ्यास करून टाकला. 15व्या वर्षी त्यांची काव्य प्रतिभा अशी बहरून आली. आणि इकडे सांसारिक कटकटी थांबल्या नव्हत्या. वडिलांनी दुसरं लग्न केलं. सावत्र आईचा जाच त्यांना व्हायला लागल्या आणि मधल्या काळात मनकर्णिका आईंबरोबर त्यांचा विवाह झाला. कशी होती हो त्यांची पत्नी? अतिशय साध्वी. कारण यांच्या प्रपंचाची काळजी भगवंताला होती, माऊलीला होती. महासाध्वी महासाध्वी शुची शांत दांत दारा महासाध्वी महासाध्वी शुची शांत दांत दारा पूर्व पुण्येला भली त्या उदारा उभयतांचे ते लक्ष हरी पायी उभयतांचे ते लक्ष हरी पायी सर्व ठाई प्रभु भाव दुजा नाही हा सर्व ठाई प्रभु भाव दुजा नाही. अतिशय साध्वी पवित्र अशी ही मनकर्णिकाबाई. विवाह झाल्याबरोबर महाराजांनी त्यांना सांगितलं, हे बघ, माझा जन्म काही प्रपंचात अडकण्याकरता नाही. मी कोण आहे? मी ज्ञानेश्वर कन्या आहे. होय मंडळी, 15व्या 16व्या वर्षी त्यांना ठरवून टाकलं होतं की ज्ञानेश्वरच माझे मायबाप आहेत, माझे गुरु आहेत आणि मी कृष्णाची पत्नी आहे. हळूहळू अंतःकरणामध्ये माधुर्याचा भाव, जी पराभक्ती आहे, ती हळूहळू प्रकट व्हायला लागली होती. मनकर्णिका आईंना सांगितलं की मी प्रपंचात अडकणार नाही. माझं अंतःकरण मी श्यामसुंदराला दिलंय, माझ्या गुरु महाराजांना दिलंय. त्याही तेवढ्याच अधिकारिणी होत्या. म्हणे, महाराज मला आपल्याकडून भगवत भक्तीशिवाय दुसरं काहीही नको. मग कराल ना माझा स्वीकार? आणि आदर्श गृहस्थाश्रम यांचा सुरू झाला. ज्ञानेश्वरी, भागवत. महाराज म्हणतात, श्रीमद भागवत हे तर माझं मंगळसूत्र आहे. आणि आता घरच्या कटकटींना कंटाळून ते अमरावतीला आले.
अमरावतीत मोठमोठाले विज्ञान विचक्षण अभ्यासक त्यांची गीता ज्ञानेश्वरीवरील प्रवचन ऐकून तोंडात बोट घालायला लागले की एवढ्या अल्प वयात हा मुलगा एवढं बोलतो. पण महाराजांचं काही समाधान होत नव्हतं. का? अहो, अजून गुरुकृपा व्हायची होती. माऊलींच्या भेटीची ओढ त्यांना लागली होती. महाराज, माऊली, मी सगळ्यांना सतत सांगते की मी ज्ञानेश्वरांची कन्या आहे म्हणून, पण तुम्ही मला कन्या म्हणून स्वीकारला आहेत का? तसं स्वीकारलं असेल तर मला सांगा, माझ्यावर कृपा करा. त्या विरह व्याकुळ अवस्थेत गुलाबराव महाराजांनी चंदन पाखरू नावाचं एक काल्पनिक पाखरू उभं केलं आणि त्याला दूत बनवलं. संस्कृत साहित्यामध्ये दूत काव्याची परंपरा फार जुनी आहे. कालिदासांनी तर मेघदूत लिहिलंय. तस्मिन्नद्रौ कतिचिदबला विप्रयुक्तः सकामी नीत्वा मासान् कनकवलय भ्रंशरिक्तः प्रकोष्ठः आषाढस्य प्रथम दिवसे मेघमाश्लिष्टसानुं वप्रक्रीडा परिणत गजः प्रेक्षणीयं ददर्श. त्या मेघाला बघितलं आणि त्याला दूत म्हणून बायकोकडे पाठवलं. आमचे गुलाबराव महाराज काय करतात? त्या चंदन पाखराला म्हणतात की हे चंदन पाखरा, माझा निरोप तू माहेरी घेऊन जा रे. ऐक तू एवढे चंदन पाखरा, ऐक तू एवढे चंदन पाखरा, ऐक तू एवढे चंदन पाखरा, निरोप माहेरा नेई माझा, निरोप माहेरा नेई माझा, ऐक तू एवढे चंदन पाखरा. चंदन पाखरा, तू जा आणि माझ्या माऊलीकडे माझा निरोप घेऊन जा. तुला सांगू, पुण्याहून आहे गाव 6 कोस, पुसत वाटेस जायते थे. पुण्याहून 6 कोस लांब एक गाव आहे आळंदी नावाचं. तिथे काय दिसेल तुला? लक्षीजी दुरुनी सोन्याचा पिंपळ, लक्षीजी दुरुनी सोन्याचा पिंपळ, बैस अळूमाळ तया ठाई, बैस अळूमाळ. त्या सोन्याच्या पिंपळावर थोडा वेळ बस आणि काय कर, तिथे बस आणि माझ्या आईला सांग, माझी मायेस सांगावे एकांती, माझी ही विनंती प्रेम भारे, माझी ही विनंती प्रेम भारे. ऐक तू एवढे चंदन पाखरा, ऐक तू एवढे. माझ्या आईला सांग, तुझी या कन्येते सासूरवास मोठा, तुझी या कन्येते सासूरवास मोठा मोठा, तुझी या कन्येते सासूरवास मोठा. येऊ द्यावी पोटा कृपा काही, येऊ द्यावी पोटा कृपा काही. तुझे पक्षी राजा वंदिते मी पाय, ज्ञानेश्वर माय भेटवावी, ज्ञानेश्वर माय भेटवावी. ऐक तू एवढे चंदन पाखरा, ऐक तू एवढे चंदन पाखरा, निरोप माहेरा
पाखरा, माझ्या आईला सांग, तुझी या कन्ये ते सासूरवास मोठा. हो सावळा घननीळ माझ्यावर कृपाच करत नाही. इतका छळ करतो माझा, काहीतरी कृपा कर. मंडळी, या पदामध्ये फार मोठा दार्शनिक संदर्भ आहे. गुरुकृपा झाल्याशिवाय अंतःकरणातला मळ नाहीसा होणार नाही, आणि अंतःकरणाचा मळ नाहीसा झाल्याशिवाय तो त्रिलोकपती परमात्मा माझा स्वीकार कसा करेल? मला तू केव्हा धाडशील लव करी मूळ, मला लवकर बोलाव आणि माझी कृपा कर. आणि असं म्हटल्यावर आळंदीला गुलाबराव महाराज आले आणि माऊलींच्या समाधीजवळ 3 दिवस 3 रात्र अन्न पाण्याचा त्याग केला. जोवर तुम्ही माझा स्वीकार करणार नाही, मला अनुग्रह देणार नाही, मला कन्या रूपानं पत्करणार नाही, मी अन्न ग्रहण करणार नाही. कृपाळे स्नेहाळे जाणत्या पामरा. माऊली, सगळ्यांना, या समाजातल्या सगळ्या स्तरातल्या व्यक्तींना तुझ्याशिवाय दुसरं कोणीही आश्रयस्थान नाही, तुझं विणं थारा नाही, जोवर तू मला माझ्यावर कृपा करत नाही. इतक्या कळकळीने गुलाबराव महाराज म्हणतात आहे, माझ्यावर कृपा कर, मला आश्रय दे. आणि तुम्हाला सांगते मंडळी, 3 दिवसांनंतर माऊली स्वतः प्रकट झाल्या. गुलाबराव महाराजांना मांडीवर घेतलं आणि त्यांच्या मस्तकाचं अवघ्राण केलं, त्यांना कन्या रूपानं पत्करलं. आणि ज्ञानेश कन्या हे ब्रीद सार्थ झालं. त्याच्यानंतर मात्र एकदा गुरुनं कन्यादान केलं, भगवंताकडे पाठवलं, हे झाल्यानंतर महाराजांच्या आयुष्यातलं दुसरं पर्व सुरू झालं, कृष्णपत्नी. महाराज स्वतःला कृष्णपत्नी म्हणवायचे, गोपी भावानं भगवंताची पूजा करायचे. आणि स्वतःचं नाव त्यांनी सांगितलं होतं, मी गोलोकधामामध्ये पंचलतिका नावाची गोपी आहे. आणि या माधुर्य रसामध्ये, माधुर्य रस हा सगळ्या रसांचा शृंगार, वीर, करुण, अद्भुत, हास्य, भयानक, बिभत्स, रौद्र, शांत या 9ही रसांचा सगळ्यात श्रेष्ठ रस म्हणजे माधुर्य रस. आणि या माधुर्य भावात त्यांनी भगवंताची भक्ती करायला सुरुवात केली. आणि वेशही तसाच गोपिकेला साजेसा, काळ्या कुळकुळीत कुंतल केश कलापाची वेणी घालावी, सौभाग्य तिलक लावावं, गळ्यात मंगळसूत्र असावं, पायात जोडवी, अगदी एखाद्या सवाष्ण स्त्रीप्रमाणे गुलाबराव महाराज राहायचे. आणि एवढंच नव्हे, कुणी उखाणा जरी घ्यायला लावला तरी संकोचत ते उखाणा घ्यायचे. कसा घ्यायचे हो? नाथांची करणी शेषावर धरणी, नाथांची करणी शेषावर धरणी, पंचलतिकेचं चित्त श्रीकृष्णाच्या चरणी. असे सुंदर उखाणे घ्यायचे. आणि एवढंच नव्हे, नवरा बायकोचं भांडण काही आजचं नाही, काही पत्नी रूपात कधी कधी ते भगवंताशी भांडतात सुद्धा. ठाऊक मी तुम्हा आंधळी गवळणी, येता वृंदावनी मजन येता वृंदावनी मजन ठाऊक मी तुम्हा आंधळी गवळणी, येता वृंदावनी मजन येता वृंदावनी मजन धडशा कामिनी बहुनारायणा, तुम्ही वृंदावना सवे नेता, माझी काही तुम्हा वरी नाही सत्ता, माझी काही तुम्हा वरी नाही सत्ता, ऐसे नंदसुता स्वये सांगा, ठाऊक मी तुम्हा आंधळी गवळणी, येता वृंदावनी मजन येता वृंदावनी मजन पितयाने माझ्या केले कन्यादान, फळ त्याचे
कैसे धर्मी अर्थी कामी न सोडी न वाणी धर्मी अर्थी कामी ब्रीद चक्र पाणी वेद साक्षी ठाऊ कमी तुम्हा आंधळी गवळणी येता वृंदावनी मजन येता वृंदावनी मजन तिये सांभाळणे तुमचे हे ब्रीद 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 तिये सांभाळणे तिये सांभाळणे तुमचे हे ब्रीद साचची गोविंद एकी तसा नावडे मी तुम्हा तरी स्पष्ट सांगा नावडे मी तुम्हा तरी स्पष्ट सांगा परतोनी श्रीरंगा जाते आता ठाऊक मी तुम्हा आंधळी गवळणी येता वृंदावनी मजन आळंदी जाऊन सुखान राहीन आळंदी जाऊन सुखान राही आळंदी जाऊन सुखाने राहीन चरण सेवीन श्री गुरूंचे गुरुकृपे तुम्हा येथेही आणीन गुरुकृपे तुम्हा येथेही आणीन ज्ञानेश्वर पूर्ण सत्तावंत ठाऊक मी तुम्हा आंधळी गवळणी येता वृंदावनी मजन येता वृंदावनी येता वृंदावनी येता वृंदावनी मजन हे श्यामसुंदरा तुम्हाला माहिती आहे मी आंधळी आहे मी आंधळी गवळणे म्हणूनच तुम्ही माझा स्वीकार करत नाही ना आता आंधळे पण हे शारीरिक अभिप्रेत नाही अज्ञानाचा आलेला अंधकार मी आंधळी गवळणे धड अशा कामिनी बहुनारायण छान दिसणाऱ्या सुबक अशा किती गवळणींना तुम्ही आपल्यासोबत वृंदावनाला घेऊन जाता धड अशा कामिनी म्हणजे अंतःकरणातला सगळा मळ नष्ट झालेले भक्त यांना तुम्ही भगवतधामी घेऊन जाता पण माझी काही तुम्हावर नाही सत्ता माझं काय चालणार तुमच्यावर अहो पितयाने माझ्या केले कन्यादान माझ्या ज्ञानेश्वर माऊलीनं तुम्हाला अर्पण केलंय त्याचं हेच फळ अहो तुम्ही वचन दिलं होतं धर्मेच अर्थेच कामेच न अतिचरामी मी कधीही हिला टाकणार नाही म्हणून माझ्या वडिलांना तुम्ही अभिवचन दिलं होतं गीतेमध्ये अर्जुनाला अभिवचन दिलं होतं कौंतेय प्रतिजानीहि नमे भक्त प्रणश्यति ते विसरलात का तिये सांभाळणे तुमचे हे ब्रीद आणि तुम्हाला आवडत नसेल तर मला सांगा नावडे मी तुम्हा तरी स्पष्ट सांगा परतोनी श्रीरंगा जाते आता मी तुमच्या नादी लागणार नाही मग मी काय करीन आळंदी जाऊनी सुखाने राहीन मी माझ्या गुरुमाऊलीकडे जाईल माझ्या माहेरी जाईल स्मरण करीन श्री गुरूंचे आणि गुरुकृपे तुम्हा येथेही आणीन ज्ञानेश्वर पूर्ण सत्तावंत माझ्या आईची सत्ता तुम्हाला माहिती नाही ते तुम्हाला इथे आणून उभं करतील तुम्हाला वाटतं ना मी तुमच्या योग्यतेची नाही दिसायला बरी नाही आंधळी आहे म्हणून अहो हा अज्ञानरूपी अंधकार माझ्या गुरुमाऊलींच्या एका कृपा कटाक्षानं नाहीसा होईल मग मला सोडून कुठे जाल असं होतं गुलाबराव महाराजांचं कृष्ण पत्नीत्व अजून आणखी पुढचा टप्पा म्हणजे समन्वय महर्षी इतक्या उत्कट भावानं माधुर्य भक्ती करणारे गुलाबराव महाराज जेव्हा शास्त्रांचं पाश्चात्य शास्त्रज्ञांचं प्रखरपणे खंडन करतात तेव्हा या दोन व्यक्ती एकच आहेत की वेगळ्या आहे हा प्रश्न विचक्षण वाचकाला पडावा डार्विन शॉपेनहावर कित्येक लोकांची स्पेन्सर या सगळ्यांना त्यांनी खंडन केलं आणि भारतीय तत्वज्ञानाचा समन्वय केला त्यांनी सांगितलं सांख्य न्याय योग मीमांसा हे परस्परांचे विरोधी नसून या पुढे जायच्या एक पायऱ्या आहे आत्मज्ञानाच्या पायऱ्या आहे
आणि धर्म शब्दाची व्याख्या महाराजांनी इतकी सर्वसमावेशक केली, सत्ववृद्धिर भवेत येन अन्य गुणद्वय घातिनी. तामसिक गुण आणि राजसिक गुण यांचा नाश होऊन ज्या गोष्टींनी, ज्या क्रियेनी सत्वगुणाची अभिवृद्धी होते त्याला धर्म म्हणावं. धर्म शब्दाची इतकी सुंदर, सोपी आणि सर्वसमावेशक व्याख्या दुसरी कुणीही केली नसेल मंडळी. आणि आज आपल्या समाजासमोर नव्हेच सगळ्या विश्वासमोर शांततेचा फार मोठा प्रश्न निर्माण झालाय. सगळ्या धर्मांचे धर्मप्रमुख एकत्र येत आहेत की सगळ्या मनुष्य प्रजातीला एकत्र आणणारं कुठलं तरी एक कॉमन स्थान असावं. आणि त्या समयी त्यांना सनातन वैदिक धर्माशिवाय दुसरं कुठलंही स्थान दिसणार नाही, दुसरी कुठलीही गोष्ट ही सगळ्या प्रजातीला एकत्र आणणारी दिसणार नाही. कारण आपलं तत्वज्ञान रुचीनाम वैचित्र्यात रुजुकुटीला ना पथजुषाम, प्रत्येकाच्या रुचीप्रमाणे, प्रत्येकाच्या कुवतीप्रमाणे प्रत्येकाला आत्मोद्धाराचा मार्ग दाखवणारं तत्वज्ञान हे केवळ सनातन वैदिक तत्वज्ञान आहे. आणि ज्या क्षणी गुलाबराव महाराजांचं समन्वय दर्शन सगळ्या जगाच्या धर्मप्रमुखांकडे जाईल, सगळे शास्त्रज्ञ तत्वज्ञ याच्यावर उड्या मारतील, त्याच्यावर उड्या टाकतील आणि महाराजांनी जो विचार 18व्या सन इसवी सन 1818 मध्ये सांगितला तो आज किती लागू होतो हे सगळ्यांना कळेल. असे होते समन्वय महर्षी गुलाबराव महाराज. आणि हे सगळं कार्य केल्यानंतर जेव्हा आपला उत्तराधिकारी नेमण्याची वेळ आली तेव्हा बाबाजी महाराज पंडितांच्या समर्थ खांद्यावर त्यांनी मधुराद्वैत संप्रदायाची दोरी दिली. काय आहे हो मधुराद्वैत संप्रदाय? मग प्रत्येकानं गोपीवेश घ्यायचा का? महाराज म्हणतात नाही. गोपी अवस्था यथा व्रजगोपिकानाम हा जो संप्रदाय आहे, कुठल्याही संप्रदायासमोर 3 प्रश्न आहे. तुम्ही कोण? महाराज सांगतात मैं ज्ञानेश्वर कन्या और कृष्ण पत्नी हूँ. हे माझं शाश्वत स्थान आहे. आणि मी नारदांनी सांगितल्याप्रमाणे भक्तिसूत्राप्रमाणे भक्ती मार्गाची स्थापना करण्याकरता परत इथे आलेलो आहोत. आणि हा भक्ती मार्ग अतिशय सोपा आहे. मधुरा भक्ती म्हणजे गोपी भावानं केलेली यथा व्रज गोपिकांना, ज्या पद्धतीनं गोपींनी भगवंताची उपासना केली. पण ही उपासना ब्रह्मज्ञान झाल्याशिवाय साध्य होत नाही मंडळी. गीतेतला 13व्या अध्यायात भगवंत सांगतात मयी चानन्य योगेन भक्तिर अव्यभिचारिणी. ज्ञान कशाला म्हणावं? अमानित्वम, अदंभित्वम, अहिंसा, क्षांतिरार्जवम, आचार्योपासनम, शौचम, स्थैर्यम, आत्मविनिग्रह, इंद्रियार्थेषु वैराग्यम असं सांगत सांगत ज्ञानाची लक्षणं भगवंत येतात. आणि शेवटी म्हणतात मयी चानन्य योगेन भक्तिर अव्यभिचारिणी. अव्यभिचारिणी भक्ती, माझ्याशिवाय दुसऱ्या कुणाचाही आश्रयस्थान न स्वीकारणं, अशी भक्ती म्हणजे ज्ञानाचं परिपूर्ण लक्षण. महाराजांना हे ज्ञान अभिप्रेत आहे. महाराज तर या सगळ्या ज्ञानाचे मूर्तिमंत प्रतीक आहेत. पण शेवटी येऊन ते शुष्क ज्ञानाला त्यांनी महत्त्व दिलेलं नाही. महाराज म्हणतात शुष्क ज्ञान कोरडं आहे, त्याचा काहीही उपयोग नाही. आणि अंतकाळी वयाच्या 34व्या वर्षी जेव्हा व्याधींनी जर्जर झालेलं त्यांचं शरीर होतं, एक फार मोठं कार्य करून महाराज अंतकाळी आपल्या माऊलींना शरण जातात. आंधळे लोचन पांगुळे चरण, आंधळे लोचन पांगुळे चरण, आंधळे लोचन पांगुळे चरण, 12 वाटा मन धावत आहे, धावत आहे, 12 वाटा मन धावत आहे. क्षणैक जीवित नाही भरवसा, क्षणैक
एक जीवित नाही भरवसा, न केला सहसा संत संग, न केला सहसा संत संग, आंधळे लोचन आंघोळे चरण, आंधळे लोचन. शब्दशास्त्र जाल नुकलेची गूढ, शब्दशास्त्र जाल नुकलेची गूढ, हृदय दगड भावावीण, हृदय दगड भावावीण, आंधळे लोचन आंघोळे चरण, आंधळे लोचन. परिवरी वरी तुम्हा आठविते, परिवरी वरी तुम्हा आठविते. महाराज माऊलींना शरण जातात. माऊली, मला काही कळत नाही ग, मी काय करू? माझे डोळे आंधळे, चरण पांगळे, पण मन मात्र सगळीकडे धावतंय. शब्दशास्त्र जाल नुकलेची गूढ, हे फार मोठे मोठे ग्रंथ मला अजिबात कळत नाही, फार मला ते बोजड वाटतात. मंडळी, कोण म्हणतंय हे? त्यांनी 134 ग्रंथांची रचना केली, सगळ्या शास्त्रांचा समन्वय घालून आणला. ते म्हणतायत शब्दशास्त्र जाल नुकलेची गूढ. आणि भक्ती, माझं मन दगडाहूनही कठोर आहे. मग मी आता काय करते? माझ्याकडे फक्त एकच गुण आहे, मी फक्त तुमचं स्मरण करत राहते. परिवरी वरी तुम्हा आठविते, किहित जाणते आण नाही, आंधळे लोचन आंघोळे चरण, आंधळे लोचन. माता, माझं संपूर्ण आयुष्य मी तुमच्या चरणांशी अर्पण केलंय. माऊली ज्ञानेश्वरा, आता तुम्हाला योग्य वाटतं तसं करा. कुठे न्यायचं मला हे तुम्ही ठरवा. दिसेल उचित तैसे आता करा, आता करा. दिसेल उचित तैसे आता करा, आता करा. दिसेल उचित तैसे, दिसेल उचित तैसे आता करा. स्वामी ज्ञानेश्वरा, स्वामी ज्ञानेश्वरा, स्वामी ज्ञानेश्वरा, स्वामी ज्ञानेश्वरा, स्वामी ज्ञानेश्वरा, स्वामी ज्ञानेश्वरा. स्वामी ज्ञानेश्वरा, स्वामी ज्ञानेश्वरा, माया बापा आंधळे लोचन आंघोळे चरण, आंधळे लोचन आंघोळे चरण. बारावाटा मन धावत आहे, धावत आहे. बारावाटा मन धावत आहे, मन धावत आहे, धावत आहे. मन धावत आहे, धावत आहे. ज्ञानेश्वर माऊली, जय ज्ञानराज माऊली. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, जय ज्ञानराज माऊली. ज्ञाने
जय ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली जय ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली जय ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम देवर्षी नारद महाराज की जय संत श्रेष्ठ गुलाबराव महाराज की जय 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 रघुवीर समर्थ।